नमस्कार. देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. भाजप तसा शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळखला जातो. भाजपमध्ये शीर्षस्थ नेतृत्वाचा शब्द प्रमाण मानला जातो. वरून एकदा आदेश आला की त्याची चिकित्सा न करता त्या आदेशाचे पालन करणे हेच पक्ष कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे काम असते. सुरुवातीच्या काळात भाजपमध्ये अंतर्गत लोकशाही बऱ्यापैकी होती. अटलजी अडवाणींकडे पक्षाचे नेतृत्व होते तेव्हा एखादी गोष्ट पटत नसेल तर तसे नेत्याच्या तोंडावर बोलण्याची हिंमत पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये होती आणि बरेचदा योग्य असतील तर त्यांच्या सूचना स्वीकारल्या देखील जायच्या. विरोधी मत मांडले म्हणून एखाद्याला धडा वगैरे शिकवण्याची वृत्ती त्या काळच्या नेतृत्वात नव्हती. गुजरात दंगलीनंतर नरेंद्र मोदींना मुख्यमंत्री पदावरून हटवायचेच असे ठरवून अटलजी गुजरातकडे निघाले होते. सोबत अडवाणी देखील होते. त्या प्रवासात अडवाणींनी मोदींना मुख्यमंत्री पदावरून हटवणे योग्य ठरणार नाही असा विचार अटलजींपुढे मांडला आणि गुजरातमध्ये पोहोचता पोहोचता अटलजींनी आपला विचार बदलला. हा मोकळेपणा त्या काळच्या नेत्यांमध्ये होता. नरेंद्र मोदींप्रमाणेच अटलजी आणि अडवाणी देखील संघाचे कार्यकर्ते होते, परंतु पंतप्रधान पदावर असताना अटलजींनी संघाच्या काही धोरणांना विरोध केला. पंतप्रधान म्हणून आपल्या मर्यादा असल्याचे त्यांनी संघ नेतृत्वाला स्पष्टपणे सांगितले आणि संघाच्या नेत्यांनीही त्यांच्या मताचा आदर केला, कारण अटलजींचा हेतू प्रामाणिक होता. अडवाणींनीही कदाचित जाऊन जिनांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यावेळीही त्यांच्यात आणि संघात मोठे मतभेद निर्माण झाले होते, परंतु ते टाळले गेले नाही. परंतु अटल अडवाणी युगाच्या अस्तानंतर भाजपची कमान मोदी शहांच्या हाती आली आणि बरेच काही बदलले. पक्षातील अंतर्गत लोकशाही जवळपास संपुष्टात आली. मोदी शहा म्हणतील तीच पूर्व दिशा ठरू लागली. आपल्याला स्पर्धा नको म्हणून मोदींनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची रवानगी मार्गदर्शक मंडळात केली. मोदींना विरोध करणाऱ्यांचे राजकारण संपुष्टात आणले गेले. एकेकाळी मोदींना अभय देऊन त्यांचा राजकीय मृत्यू रोखणाऱ्या अडवाणींनाही मोदींनी जवळपास वाईट टाकले. अर्थात मोदींना पुढे आणण्यात संघाचा मोठा हात होता. आपल्या ध्येयापूर्तीसाठी संघाला कट्टर मोदी अधिक उपयुक्त वाटत होते, परंतु मोदींच्या वाढत्या महत्वाकांक्षा पुढच्या काळात संघ आणि मोदींच्या दरम्यान संघर्षाचे कारण ठरू लागले. मोदींचा अहंकार उत्तरोत्तर अधिक बळकट होत गेला आणि मोदींनी संघालाही दूर लोटण्याचा प्रयत्न केला. निवडणुकीतील यश हे केवळ आपल्या करिश्म्यामुळेच आहे असे मोदींना वाटत होते. त्यांचा हा भ्रम मागच्या लोकसभा निवडणुकीत दूर झाला. एखाद्या नेत्याच्या वलयामुळे कोणताही पक्ष किंवा संघटना काही काळ आपले वर्चस्व निर्माण करू शकते, परंतु दीर्घकाळ यशस्वी वाटचाल करायची असेल तर पक्षाकडे समर्पित कार्यकर्त्यांची फौज असावी लागते. भाजपची ही गरज संघाचे देशभर विस्तारलेले कार्यकर्त्यांचे जाळे पूर्ण करत होते, परंतु संघ कार्यकर्ते मोदींना मोठे बनवण्यासाठी परिश्रम करत नव्हते. त्यांना त्यांचा एजेंडा महत्वाचा होता आणि मोदी त्यांच्यासाठी एक माध्यम होते. स्वप्रेमात आकंठ बुडालेल्या मोदींना आपल्या ताकदीमागचे हे मर्म लक्षात यायला वेळ लागला. आता कदाचित ते भानावर आले असतात. भाजप ही संघाची राजकीय शाखा असली तरी भाजपच्या कारभारात संघाची थेट ढवळाढवळ नसते आणि आतापर्यंत नसायची. परंतु भाजप नेते स्वायत्ततेचा अधिकच फायदा उचलत आहे हे लक्षात आल्यावर संघाने भाजपच्या किंवा मोदी शहांच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली आहे. शिवाय मोदींचा करिश्मा आता उतरायला लागलाय. त्यांचे वय हा देखील एक मुद्दाच आहे. त्यामुळे संघाने आतापासूनच मोदींच्या वारसाचा शोध सुरू केल्याचं दिसतंय. तशा हालचाली पडद्यामागे सुरू झाल्या आहेत. मोदींच्या वारसाबद्दल अद्याप तरी कोणतेही संकेत मिळालेले नसले तरी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्या नावाची चर्चा सुरू आहे. नितीन गडकरी हा देखील एक पर्याय आहे. मोदी कदाचित अमित शहांना सामोरे करण्याचे प्रयत्न करीत असावे, परंतु यावेळी निर्णय रेशीम बागेतच होईल आणि रेशीम बाग अमित शहांना फारसे महत्व देण्याची शक्यता नाही. अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये. बघत रहा देशोन्नती. नमस्कार.